नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपलं बाळ हे गुटगुटीत असावं, गुबगुबीत असावं, सुदृढ असावं, त्याचं छान वजन असावं आणि म्हणूनच आई बाळाला वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या रेसिपीज देण्याचा ट्राय करत असते. तुमच्या मला खूप साऱ्या कमेंट सुद्धा मिळतात की असे काही पदार्थ सांगा की ज्यामुळे बाळाचं वजन हे छान पद्धतीने वाढेल किंवा नेहमी बाळ हा गुटगुटीत दिसायला मदत होईल. तर याच रिक्वेस्टनुसार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 10 असे पदार्थ शेअर करणार आहे की जे पदार्थ बाळाचं वजन वाढवायला खूप जास्त मदत करतील. हे सगळे पदार्थ मी आदित्याला म्हणजेच माझ्या बाळाला सुद्धा देते आहे आणि त्यामुळे त्याचं वजन सुद्धा आता खूप छान पद्धतीने वाढतं आहे. तुमच्याही बाळाला जर तुम्ही वरचा आहार देत असाल तर हे सगळे पदार्थ तुम्हाला तुमच्या बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत. कोणते असे पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. यामध्ये पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे बनाना. केळी हे बाळासाठी अतिशय बलवर्धक आहे, भरपूर एनर्जी देणार आहे, अगदी सॉफ्ट आहे, 12 महिने मार्केटमध्ये हे उपलब्ध असतं, अगदी स्वस्तही असतं. शिवाय यामध्ये इतके सारे पोषक घटक आहेत की बाळाचा फक्त शारीरिकच नाही तर बौद्धिक विकास सुद्धा यामुळे अगदी छान पद्धतीने व्हायला मदत होते. आणि विशेषतः बाळाचं वजन वाढण्यासाठी बाळाला रेग्युलरली तुम्हाला बनाना देणं, केळी देणं हे गरजेचं आहे. बऱ्याचशा पालकांमध्ये हा गैरसमज आहे की केळीमुळे बाळाला सर्दी होते. तर बाळा कोणताही फळ असू द्या किंवा कोणताही पदार्थ असू द्या, जर तुम्ही तो योग्य प्रमाणामध्ये योग्य त्या वेळी, आता काही अशा चुका जर तुम्ही केळी देताना बाळासोबत करत असाल तर त्यावेळी मात्र बाळाला सर्दी होऊ शकते. हे आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्या चुका कोणत्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर इथे आय बटनमध्ये डिटेल व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत या बाळाला केळी देत असताना अवॉइड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून केळी ही खऱ्या अर्थाने बाळाच्या अंगी लागेल आणि बाळाचं वजन वाढायला मदत होईल. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अंडी. अंडी हे बाळाच्या वजन वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा असा एक घटक आहे. याला एक तुम्ही सुपर फूड असं म्हणू शकता की जे बाळाची शारीरिक वाढ, बौद्धिक वाढ आणि मानसिक वाढ सुद्धा खूप छान पद्धतीने करतं. जर बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल तर अंड्यामधला जो पिवळा बलक आहे हा फक्त तुम्हाला बाळाला द्यायचा आहे, कारण जो पांढरा बलक आहे त्यामुळे बऱ्याचदा बाळाला ॲलर्जी होण्याचे चान्सेस असतात. जर तुमच्या बाळाला ॲलर्जीचे कोणतेही चान्सेस दिसले नाहीत किंवा काही साईन्स दिसले नाहीत, बाळ व्यवस्थित डायजेस्ट करत असाल तर तुम्ही पूर्ण अंड सुद्धा बाळाला देऊ शकता, काही हरकत नाही. त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे खूप साऱ्या डाळी. डाळीमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि आपल्या मसल ग्रोथसाठी, केसांच्या ग्रोथसाठी किंवा आपली जी काही वाढ आहे ही छान पद्धतीने बूस्ट होण्यासाठी प्रोटीन हा एक महत्त्वाचा बिल्डिंग ब्लॉक आहे. वाढत्या वयामध्ये बाळाला भरपूर अशा प्रोटीन किंवा प्रथिनांची गरज असते, जे प्रोटीन बाळाला डाळीमधून मिळणार आहे. जेव्हा तुम्ही बाळाला डाळीची खिचडी करता तर त्यावेळी फक्त मूग डाळ न वापरता इतर सगळ्या डाळी त्यामध्ये ऍड करायच्या आहेत आणि तांदळासोबत हे छान असं शिजवून ते तुम्हाला बाळाला द्यायचं आहे. यामुळे बाळाला जे काही प्रथिनांची रिक्वायरमेंट आहे ही कंप्लीट होईल आणि बाळाचं वजन हे छान पद्धतीने वाढायला मदत होईल. त्यानंतरचा जो पुढचा घटक आहे किंवा पुढचं जे फळ आहे ते आहे चिकू. चिकू हे एक कॅलरीने भरपूर असणारं, भरपूर असे एनर्जी देणारं आणि खूप सारे विटामिन्स आणि मिनरल्स असणारं एक फळ आहे. शिवाय हे गोड असल्या कारणामुळे लहान बाळांना आवडतं सुद्धा आणि बाळाचं वजन वाढवण्यासाठी या चिकूचा खूप मोठा रोल आहे. रेग्युलरली नाही पण आठवड्यातून 3-4 वेळा तुम्ही बाळाला चिकू हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये देऊ शकता. मिल्कशेक बनवू शकता, आहे अशी चिकूची प्युरी देऊ शकता किंवा बाळाचा जो काही खाऊ आहे त्याला एक विशेष गोडवा आणण्यासाठी तुम्ही त्यामध्ये चिकूची प्युरी किंवा चिकू मॅश करून घालू शकता. त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे रताळं. आता रताळं जे आहे हे लहान बाळासाठी अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. शिवाय हे बनवणं सुद्धा खूप इझी आहे. तुम्हाला फक्त हे उकडायचं आहे, पाण्यासोबत मॅश करायचं आहे. बाळ लहान असेल तर प्युरी फॉर्ममध्ये, मोठं असेल तर याचे काप करून वगैरे तुम्ही बाळाला हे देऊ शकता. हे गोड असल्या कारणामुळे बाळ हा इझिली खातो आणि ऑलमोस्ट सगळ्या बाळांना रताळे हे आवडायला मदत होते. रताळ्यामुळे बाळाचं वजन हे खूप पटकन वाढतं. आठवड्यातून 3-4 वेळा तुम्हाला रताळ्याचा समावेश बाळाच्या आहारामध्ये जरूर करायचा आहे. त्याप्रमाणेच तुम्ही बटाटा सुद्धा बाळाला रेग्युलरली देणं गरजेचं आहे. बाळ जसा 6 महिन्याचा होतो तर त्यानंतर तुम्हाला बाळाला बटाट्याचा समावेश बाळाच्या आहारामध्ये जरूर करायचा आहे. या बटाट्याची तुम्ही प्युरी बनवून देऊ शकता. उकडलेला बटाटा थोडंसं चीज घालून ते सुद्धा बाळाला देऊ शकता. बाळ थोडासा मोठा असेल तर पोटॅटोचे जे फ्राईज आहेत किंवा फिंगर चिप्स आहेत हे करून बाळाला देऊ शकता. त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे नाचणी. नाचणी हे बाळासाठी सर्वोत्तम असं एक मिलेट आहे किंवा एक धान्य आहे, ज्यामुळे बाळाचं फक्त वजनच वाढत नाही तर बाळामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता येत नाही. बाळाला भरपूर अशी एनर्जी मिळते, पचायलाही हलकी असते
आणि शिवाय बाळांना आवडते सुद्धा. स्पेशली जर तुम्ही अंकुरित नाचणी बाळाला देत असाल तर त्यामुळे बाळाचं जे वजन आहे हे खूप छान पद्धतीने वाढायला मदत होते. नाचणीमध्ये प्रोटीन आहे, भरपूर कॅल्शियम आहे, भरपूर असं आयरन आहे आणि यामुळे बाळाची तब्येत तर सुधारणारच आहे पण बाळ निरोगी आणि सुदृढ राहायला सुद्धा मदत होणार आहे. त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे तूप. बाळ जसं 6 महिन्याचा होता तर त्यानंतर तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये तुपाचा समावेश हा जरूर करायचा आहे. मोस्टली सुरुवातीला जे काही फळांच्या प्युरी, भाज्यांच्या प्युरी तुम्ही देता तर त्यामध्ये तूप ऍड करण्याची गरज नाही. पण जसं तुम्ही एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्रित करून बाळाला देता, खिचडी वगैरे देता, पेस्ट देता तर त्यामध्ये तुम्ही अगदी थोडंसं तूप बाळाला देऊ शकता. त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे ड्रायफ्रुट्स. वाढत्या वयामध्ये बाळाला भरपूर एनर्जी मिळण्यासाठी, भरपूर प्रोटीन मिळण्यासाठी, आयर्न मिळण्यासाठी किंवा बाळाची जी काही न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट आहे ही फुलफिल करण्यासाठी अगदी छोटासा पदार्थ कोणता पुरेसा असेल तर ते आहे ड्रायफ्रूट. रेग्युलरली तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये या ड्रायफ्रुटचा समावेश हा जरूर करायचा आहे. बाळ जसं 7 महिने पूर्ण करतो तर त्यानंतर तुम्हाला हळूहळू एक ड्रायफ्रुट्स बाळाला इंट्रोड्यूस करायचे आहेत. एकदा का बाळाला सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित डायजेस्ट झाले, कोणतीही ॲलर्जी दिसत नसेल तर त्यावेळी तुम्ही मिक्स ड्रायफ्रुटची ड्रायफ्रूट पावडर बनवू शकता आणि बाळाच्या प्रत्येक आहारामध्ये ही जी पावडर आहे ही ऍड करू शकता किंवा भिजवलेले ड्रायफ्रुट्स तुम्ही बाळाला देऊ शकता. त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे दही. आता जसं केळीच्या बाबतीमध्ये पालकांचा गैरसमज आहे तसाच दह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे आणि बऱ्याचदा अगदी बाळ 2-3 वर्षाचं होईपर्यंत सुद्धा पालक बाळाला दही देत नाहीत. परंतु लक्षात घ्या दही जे आहे हे एक नॅचरल प्रोबायोटिक आहे ज्यामुळे बाळाचं गट हेल्थ किंवा डायजेशन हे इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. बाळ जे काही खातो आहे यामधले जे न्यूट्रिशन्स आहेत हे बाळाच्या शरीरामध्ये छान पद्धतीने ऍब्सॉर्ब होतात. बाळाला नव्याने छान भूक लागायला मदत होते. जो बाळ खातो आहे, जे काही पदार्थ खातो आहे हे बाळाला व्यवस्थित पचतात आणि त्यामुळे बाळाचं वजन सुद्धा छान पद्धतीने वाढायला मदत होते. आणि म्हणूनच जसा बाळ 6 महिने पूर्ण करतो तर त्यानंतर तुम्हाला बाळाला दही देणं सुद्धा सुरू करायचं आहे. फक्त हे दही जे आहे हे आंबट असू नये, घरामध्ये बनलेलं ताजं दही तुम्हाला बाळाला द्यायचं आहे. शिवाय दही देऊन झाल्यानंतर बाळाला कोमट पाणी द्यायला अजिबात विसरायचं नाही ज्यामुळे बाळाला खोकला, सर्दी असा कोणताही त्रास होणार नाही. योग्य प्रमाणामध्ये, योग्य त्या वेळेमध्ये जर तुम्ही दही बाळाला देत असाल तर ते अमृतापेक्षाही जास्त पटीने बाळासाठी फायद्याचं ठरणार आहे. तर हे काही 10 पदार्थ होते की जे 10 पदार्थ वाढत्या वयामध्ये प्रत्येक दिवशी बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट असणं हे बाळाच्या वजन वाढीसाठी, इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी, बाळाची एनर्जी टिकून राहण्यासाठी खूप जास्त गरजेचे आहे. यामधले कोणते पदार्थ तुम्ही बाळाला देत आहात मला कमेंटमध्ये जरूर सांगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.